हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात सगळ्या? मी आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. मध्ये मी अजिबात व्हिडिओ ॲक्च्युली बनवूनच सोडून दिलं होतं. का माहिती नाही का डिमोटिवेशन होत होतं आणि बनवावंसं वाटत नव्हतं. पण आता मला खूप सारं मोटिवेशन भेटलेलं आहे. खूप सारं मी माझ्या मनामध्ये सगळं प्लॅनिंग वगैरे सगळं डोक्यामध्ये केलेलं आहे आणि आता मी माझा रेग्युलर व्हिडिओ टाकायला स्टार्ट करणार आहे. तर बघा, आज मी तुमच्यासोबत ना शेअर मॉर्निंगचा करते थोडासा आज रुटीन माझा तुम्हाला मी पूर्ण दाखवणार दिवसाचा आहे. म्हणजे सकाळी उठल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत असा तुम्हाला मी एक पटकन असा माझा रुटीन शेअर करणार आहे. तर बघा, आता आपण म्हणतो आपण योगा करायची, एक्सरसाइज करायची, चालायला जायचं, पण आहे ना ते स्टार्ट आपण कधी करणार हे त्याच्यावरती खूप मोठं हे असतं. कधी आज करू, उद्या करू वगैरे. तर बघा, मी तरी आजपासून स्टार्ट केलेलं आहे. माझं एक रुटीन सेट करायचा मी ट्राय करते आहे. आता मुलांची एक्झामसुद्धा चालू होणार आहे, पण त्याच्या आधी मी स्वतःला सवय लावून घेते. अकॅडमिक इयर जर त्याची नवीन स्टार्ट होणार आहे तेव्हा माझं हे रुटीन, कारण बघा आता आपल्या सगळ्या जणांचीच खूप धावपळ असणार आहे. ज्या स्पेशली तरी घरामध्ये असतात, होम मेकर असतात, कारण त्यांना घरही सांभाळायचं आहे, करिअरकडे पण बघायचं आहे, प्लस मुलांचं पण सगळं करायचं आहे. असं नाही म्हणत आहे की जॉबला जातात त्यांना नसतं, सगळ्यांनाच असतं. पण स्पेशली घरामध्ये राहून काम करणं खूपच अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये तर आता परीक्षा चालू होणार आहे लहान मुलांची, तर विचारायलाच नको. त्यांची स्टडी, एक्स्ट्रा स्टडी, प्लस आपलं रुटीन, घरातले कामं वगैरे, आणि आपल्याला 100% त्यांना फोकस करायचं आहे की त्यांच्या स्टडी प्रॉपर होतं आहे की नाही ते बघण्यासाठी. मला तर 2 मुली आहेत, तर मला खूपच टेन्शन येतं की अभ्यास त्यांचा कधी कंप्लीट होईल, कधी सगळं व्यवस्थित त्यांना मी करून देईल, असं सगळं. चला, आता तुमच्याशी बोलत बोलत मी ना सकाळी उठली होती, लवकरच 6 वाजताच उठलेली. ॲक्च्युली सकाळची उठायची पण माझी सवय खूप हे झालेली. आता मी ठरवलं आहे की नाही, आतापासून मी उठणार आणि व्यवस्थित सगळं माझं रुटीन फॉलो करणार. तर त्याप्रमाणे मी सकाळी उठली, फ्रेश झाली, त्याच्यानंतर मग मी वरती आली, कारण सगळीजणं खालती झोपले होते. त्याच्यामुळे मग मी माझी मस्तपैकी वरती आली. एका रूममध्ये व्यवस्थित माझा मॅट वगैरे टाकून मी एक अर्धा तास अशी माझी एक्सरसाइज चालू केली होती. त्याच्यामध्ये काही नाही जास्त, जे बेसिक आहे वॉर्मअप वगैरे, आणि जे जे मला येतं ते मी सगळं करते. कधी कधी मी झुंबा वगैरे पण ट्राय करते. मध्ये मी खूप व्यवस्थित सगळं फॉलो करत होती, पण का माहिती मध्येच सगळं तुटून गेलेलं. हेल्थ रिझन्स पण होते. जसं हे 2026 चालू झालं आहे तसे हेल्थ रिझन भरपूर वाढलेत. त्याच्यामुळे मग मी आता बोलले की नाही, आपल्याला आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. इवन मी माझा जे ईटिंग टाईम आहे तो पण मी आता चेंज केलेला आहे. मी जसं की रात्री 8:30-9 वाजता जेवायची, तर आता मी 6:30 वाजता जेवते आणि नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी 8 वाजता माझा ब्रेकफास्ट करते. त्यामुळे कसं आपल्याला एकदम मला तरी लाईट फील होतं आणि एकदम हेवी वाटत नाही. जे पण रात्री जेवलेलं जेवण असतं ते पूर्णपणे डायजेस्ट होतं आणि एकदम मी बेटर फील करते. आणि इवन मी माझं आय थिंक 3-4 किलो वजनसुद्धा कमी केलेलं आहे यासोबत. म्हणजे मी फक्त भात अवॉइड केलेला आहे माझ्या ह्याच्यामध्ये डाएटमधून, आणि भाकरी, भाजी, डाळ वगैरे, चिकन असतं, आपली मच्छी असते वगैरे, ते सगळं मी खाते. तर चला, आता मस्त मी केलेली आहे एक्सरसाइज. आता मी थोडंसं मेडिटेशन करते. मेडिटेशन झाल्यानंतर आता मला टिफिन बनवायला खाली जायचं आहे, कारण आज तर सॅटर्डे आहे, पण रोजचा डब्याचा आणि दुपारचं वगैरे मी आत्ताच कंप्लीट करून घेते. तर मी आज बनवणार आहे चना मसाला, चपाती, माझ्यासाठी भाकरी, आणि नंतर मग मला दुपारच्या जेवणासाठी भाकरी वगैरे मी बनवून ठेवणार आहे. तर आता मी थोडीशी 5 मिनटं टाईम होता, त्याच्यामुळे बोलले की थोडं वॉकिंग पण करून घेते. इवन मी आधी 10,000 स्टेप्ससुद्धा मी कंप्लीट करायची, पण आता माझं सगळं रुटीन चेंज झालेलं आहे. पण मी आता लवकरात लवकर सगळं माझं व्यवस्थित रुटीन बसवणार आहे. तर बघा, आता मी किचनमध्ये आलेली आहे. आता मला चणे शिजवून घ्यायचे आहेत आधी, त्याच्यानंतर मग मी ती भाजी फोडणीला टाकणार आहे. तुम्ही कशी बनवता चण्याची भाजी मला नक्की सांगा कमेंट करून. तर इथे आता मी रात्रीचं जे पण छोटा कुकरमध्ये भात होता, तर मी दुसऱ्या टोपामध्ये काढते, कारण मला त्याच्यामधून चणे शिजवायचे होते म्हणून.
ॲक्च्युली ही माझी आता स्टार्टिंगच आहे, खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते, तर तो काही चुकत असेल तर मला माफ करा. आता मी गरम पाणी घेत आहे. आम्ही दोघंही, मी आणि माझे मिस्टरसुद्धा सकाळी गरम पाणी घेतो, त्यामुळे त्याच्यानंतर मी बाकीची कामं करणार आहे. माझी गरम पाणी घेतले आता इथे मी, आणि आता मी लागली आहे फोडणीची तयारीला. एका साईडला मी चणेसुद्धा शिजवत घातलेले, गरम पाणी पित होती तोपर्यंत. आता इथे मी फोडणीची तयारी केली आहे. नॉर्मल अशी तेलामध्ये कांदा टमाटर आधी फ्राय करून घेतले, थोडंसं मीठ टाकून. नंतर त्याच्यामध्ये मग आपला जो मालवणी मसाला आहे तो, त्याच्यानंतर हळद आणि गरम मसाला, तर हे सगळं मी टाकून मस्तपैकी ते तेल सुटेपर्यंत फ्राय करायला ठेवणार आहे. मैत्रिणींनो, मला तरी असं वाटतं की आहे ना, आपल्याला मोटिवेशन खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बघा, आपण कोणती पण गोष्ट हातात घेतली ना करायला, की थोड्याफार दिवसानंतर आपणच आपल्याला विचारतो की हे मी किती दिवस करू शकेन, माझ्याकडून होईल की नाही होईल. त्या मुमेंटला जे आपण ऐकतो, जे आपण बघतो ना, त्याच्यामुळे आपल्याला 100% मोटिवेशन येतं, असं मला तरी वाटतं. आणि हे माझ्यासोबत घडतं, आणि मी माझा एक्सपिरियन्स मी माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला सांगते की बघा, तुम्ही कोणतंही काम घेतलं असेल हातामध्ये करायला, काहीही असू द्या, मग जर त्या रिलेटेड जर आपल्या डोळ्यासमोर काही आलं, काही बघितलं, तर आपल्याला खूप सारं मोटिवेशन भेटतं. आणि मी थँकफुल आहे, खरंच खूप थँकफुल आहे की मला जे करायचं आहे ते मला माझे मिस्टर करायला देतात. ते असं नाही म्हणत की हे नको करू वगैरे, पण मला खूप सपोर्ट करतात ते. आय होप सगळ्यांचीच करत असतील. आणि आता बघा, इथे मी भाजीला झालेला आहे आता, तो मसाला फ्राय करायला ठेवला. तर इथे एका साईडला पीठ मळून घेते. चपात्या जास्त नाही खात आम्ही, ॲक्च्युली दोघीजणी खातात, मिस्टर खातात, आणि मी तर दोन्ही टाईम भाकरीच खाते. मी 8 वाजता सकाळी नाश्ता करते, 12 वाजता जेवण करते, आणि 6:30 वाजता रात्रीचं जेवण माझा डिनर असतो. तर इथे बघा, मसाला फ्राय झालेला आहे, आणि आता मी ह्याच्यामध्ये उकडलेले चणे टाकणार आहे. मी आता मोटिवेशनबद्दल जे बोलली ते किती जणींना पटतं. तर खरंच तुम्हाला पटत असेल तर मला एक लाईक द्या, आणि कमेंटमध्ये बोला की हो, आम्हाला पट्ट करून. कारण मला जाणून घ्यायचं आहे की हे फक्त माझ्यासोबतच घडतं आहे की खरोखर असं आहे की बाबा, आपण कोणतीही वस्तू करत असतो, जर आपल्याला त्याचं मोटिवेशन असेल ना, तर ती आपली 100 मॉर्निंगचं हे रुटीन आय थिंक सगळ्यांचं सेमच असतं. सकाळी उठायचं, त्याच्यानंतर मग आपलं आवरायचं. काही जणी माझ्यासारख्याही एक्सरसाइज वगैरे आधी करत असतील, काही नंतर करत असतील. रोजचं हे आपलं रुटीन ठरलेलंच आहे. तर बघा, माझे मिस्टर आहेत ना, टिफिन नाही घेऊन जात, पण आता हे जे LPG गॅसचं शॉर्टेज आलेलं आहे, सगळीकडे सिलेंडर अवेलेबल होत नाही आहेत. ह्या गोष्टीमुळे सगळीकडे खूप वाईट परिणाम झालेला आहे. कॅन्टीनमध्ये त्यांना जेवण चांगल्या दर्जाचं जेवण असायचं, त्याच्यामुळे मग ते प्रेफर करायचे की मी ऑफिसमध्येच जेवतो, आणि त्यांच्या जेवायचा टायमिंग फिक्स नसायचा. त्याच्यामुळे मी दिलेला डब्बा तो तसाच राहून जायचा, आणि मग त्याच्या साईटवरती फॅक्टरीवरती गेले की मग तिथेच जेवायचे ते. त्याच्यामुळे मी डब्बा देणं बंद केलेलं, सकाळी नाश्ता करून ते जात होते. पण आता असं झालं आहे की ऑफिसमध्ये सांगितलं आहे की शॉर्टेज असल्यामुळे LPG गॅसचं आम्ही कॅन्टीन बंद करतो आहे. म्हणजे अवेलेबल होत नसेल सप्लाय, त्याच्यामुळे मग त्यांनी कॅन्टीन बंद केलेलं. तर आता मला कंपल्सरी हे टिफिन आता द्यायलाच लागणार आहे, आणि ते एका अर्थाने चांगलंच झालेलं आहे. मी द्यायची टिफिन आणि रिटर्न यायचा, मग एकदमच वाईट वाटायचं की काय आपण सकाळी उठतो, देतो, खात नाही वगैरे. पण आता खाल्लं जाणार आहे ते, कारण दुसरीकडे कुठे ऑप्शनच नाही आहेत. माझी आता मस्तपैकी भाजी इथे शिजते आहे. चपात्या तर माझ्या कंप्लीट झालेल्या आहेत, आणि आता बघा, मी आहे ना भाकरी बनवून घेणार माझ्यासाठी. कारण नंतर परत ते भाकरीचा प्रोग्राम करण्यापेक्षा मी भाकरी तर तशी पण नरमच राहते, त्याच्यामुळे मी आता सगळे दोन्ही टायमाची भाकरी बनवून घेते. मला असं नाही आहे की गरम गरमच लागतं, चांगलं पण व्यवस्थित. मग ती सॉफ्ट भाकरी मी खाऊ शकते संध्याकाळी, म्हणून मी आता भाकरी कंप्लीट करून घेते माझी. त्याच्यामध्ये गॅस ओटा वगैरे पुसणं तर चालूच असतं, कारण ते चपातीचं पीठ वगैरे पडलेलं असतं, त्याच्यामुळे मग मला कसं तरी होतं ते आजूबाजूला असल्यावरती. त्याच्यामुळे मी इथे सगळं गॅस आधी क्लीन करून घेत आहे, ओटा क्लीन करून घेत आहे, आणि मग मी त्या भाकरी बनवायला घेते. ॲक्च्युली भाकरी ही आहे ना, ज्वारीची खूप छान असते आपल्या शरीरासाठी, आणि त्यातल्या त्यात जर तांदळाची घेत असेल तरी काही हरकत नाही आहे, पण ज्वारी माझ्या मते तरी सगळ्यात छान आहे. चपाती तर मी पूर्णपणे सोडून दिलेली आहे. मला खूप छान असा बेनिफिट. छोटीच भाकरी बनवते मी,
अजून मोठ्या मला एवढ्या येत नाहीत बनवायला, त्यामुळे मी छोट्या 4 अशा भाकऱ्या बनवते. 2 दुपारसाठी 2 रात्रीसाठी. आता मला दोघींनाही उठवून त्यांना पूर्ण तयारी फ्रेश वगैरे करून अंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून दोघींनाही ट्युशनला सोडायचं आहे. त्याच्या आधी मला माझे किचनमधली सगळी कामं कंप्लीट करून त्यांना सगळं रेडी करायचं आहे. तर ह्या बिटवीन मी माझं ब्रेकफास्टसुद्धा करून घेणार आहे. जे की मी खाल्लं होतं, मी तुम्हाला दाखवायचं विसरली. एक अंडं कमी तेलामध्ये मी एक अंडं बनवलेलं आणि त्या ह्याच्यातलीच अर्धी भाकरी मी खाल्ली होती. त्याच्यानंतर मग मी अंघोळ वगैरे करून इथे आता तुम्ही बघू शकतात की मुलींची तयारी चालू झालेली आहे. मुलींचं पण अंघोळ वगैरे पूर्ण झाली आहे. तोपर्यंत त्यांची बॅग पॅक करत आहेत. तर मी तोपर्यंत झाडून वगैरे घेते, आजूबाजूचं सोफ्याचं वगैरे चादर वगैरे चेंज करते. कारण कसं आहे, हे ना कामं सकाळी झाले ना की बरे पडतात आणि मला ते डोळ्यासमोर ते दिसत असतील ना की जमत नाही, ते पटकन कधी कंप्लीट करते असं होतं. आता बघा मुलींचं इथे ट्युशनचे जे लेक्चर आहे त्याचे ते लोक बॅग पॅक करत आहेत. आता कधी यांची परीक्षा संपते हे असं होतं आहे, कारण खूप असं हे झाल्यासारखं झालं आहे की कधी येणार परीक्षा, कधी संपणार. आणि ॲक्च्युली खूप डिले पेपर आहेत, खूप गॅप आहे पेपरमध्ये. त्यामुळे आम्हाला 10 एप्रिलपर्यंत आमची परीक्षा चालू राहणार आहे. तोपर्यंत आमचं रुटीन असंच असणार आहे. त्याच्यानंतर आम्ही गावी जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गावचे पण मी दाखवेन मस्त असे व्लॉग. नक्की माझे व्लॉग बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे छोटीचं काहीतरी कटिंग चालू होती, पण ट्युशनला जायच्या टायमिंगला हे करायलाच पाहिजे, नाहीतर आमचा टाईम कसं जाणार. दुसरं काम जे सांगितलं आहे ते करायचं सोडून जे नाही करायचं तेच करत बसतात. त्यामुळे मग कधी ओरडासुद्धा खातात. आता आमच्या तिकडे मोठ्या मॅडम बघतात नुसतं तिकडे त्या बॅगकडे बसलेल्या आहेत, काय करतात काय माहिती. मी सारखी त्यांना मागून आवाज येत असते की झालं का पटकन पॅक करा, चला जायचं आहे, 9ची ट्युशन असते. त्यामुळे दोघी पण 8 वाजता उठतात. तर एका तासामध्ये आमची तयारी आरामशीर होऊन जाते. आणि जवळच ट्युशन असल्यामुळे कसं आम्ही चालत जातो, तेवढीच माझी सकाळची सुद्धा वॉक होऊन जाते. त्यामुळे ते पण एक मला बरं पडतं. मला माहिती आहे हे आहे ना व्हिडिओ मी अगोदर आहे ना बघायची, तर ते बघून आहे ना मला खूप डोक्यात बसलं की मी पण बनवणार असे व्हिडिओ. त्यामुळे मी हे स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगिंगचं. माझं यूट्यूबचं चॅनल, इंस्टाग्रामचं ID आहे माझी, त्याच्यावरती पण तुम्ही मला फॉलो करू शकता. माझे छान व्हिडिओ त्याच्यामध्ये पण मी टाकत असते. प्लीज सपोर्ट करा. असेच मग मला तुमच्यासारखी माणसं माझ्या फॅमिलीमध्ये जर ॲड होतील तर खूप छान वाटेल. आता बघा इथे खूप सारी माझी बाकीची पण मी कामं पटापट उचलून घेतलेले आहेत. तोपर्यंत आमच्या मॅडम तिथेच आहेत त्या. आता बघा, आता मी फटाफट कसं करणार ते तुम्हीच सांगा. आता मी तुमच्याशी ना मॉर्निंगचा एक छोटासा असा माझा पार्ट शेअर केलेला आहे. एक 4-5 तासांचा, सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतचा मी तुम्हाला एक छोटासा माझा पार्ट शेअर केलेला आहे. तर मुलींना इथे मी सोडून आलेले आहे आणि आहे ना माझं मी स्किन केअर एव्हरी डे करते. हे माझं 2 टाईम ठरलेलं आहे. जो की मी तुम्हाला आता मॉइश्चरायझर सनस्क्रीनची दाखवली तीच मी लावते, कारण मध्ये मला चेहऱ्यावरती थोडासा इश्यू झालेला होता. तर मी सगळं बंद केलेलं. प्रॉपर डर्मॅटॉलॉजिस्टकडे अपॉइंटमेंट घेऊन त्यांना दाखवून वगैरेच मग त्यांनी मला हे सजेस्ट केलेलं आहे आणि हे मला सूटसुद्धा झालेलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच वापरत नाही. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे, पण आता काय करणार ना, आपलं तर आता तेवढं आता आपल्याला करायलाच लागणार आहे. आणि मी तुम्हाला एक सांगू, आफ्टर 30 नंतर ना माझ्या मते तरी आपला मेंटेनन्स आहे ना खूप वाढतो. की हेअर शॅम्पू, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, अजून काय लिप बाम वगैरे, परत खाण्यामध्ये काय चेंजेस आपण करतो, समजा कोणती टी वगैरे घेत असो ती, तर वेगवेगळं आपलं, मला तर असं वाटतं 30 नंतर आपल्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. पैशाचा विचार नाही केला पाहिजे, कारण हेच जाऊन नंतर ह्याचेच बेनिफिट आपल्याला पुढे होणार आहेत. तर नंतर पुढे प्रॉब्लेम होण्यापेक्षा आत्तापासून आपण प्रॉपर राहिलेलं कधीही चांगलं. आणि आतापर्यंत तर मी तरी माझ्याकडे काहीच लक्ष देत नव्हती. चेहऱ्याला काहीच नाही लावायची, फक्त साबण लावायची, फक्त पावडर लावायची, ना कुठची क्रीम, ना काय. मेकअप करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. कधी काय ओकेजन असेल, लग्न समारंभ, तेव्हाच मेकअप करायची. पण नंतर मला समजलं हळूहळू की बाबा नाही, आपल्याला एक बेसिक आपला स्किन केअर हा केलाच पाहिजे. मॉइश्चरायझर, क्रीम, सनस्क्रीन हे तर एक बेसिक आहे, ते तर एव्हरीडे आपण जशी पावडर लावतो त्याप्रमाणे हे आपल्याला अप्लाय केलंच पाहिजे, पण ॲज पर आपल्या स्किन टाईपनुसार.
कारण सगळ्यांचे स्किन टाईप वेगवेगळे असतात, तर सगळ्यांनाच हे एकसारखे प्रोडक्ट सूट होतील असं नाही आहे. तर हा जो मला लिप बाम दिलेला तो मी डॉक्टरने सजेस्ट केलेला आहे, तोच मी यूज करते. मी इवन आता मी लिपस्टिकसुद्धा वापरत नाही, कारण मला खूप प्रॉब्लेम झालेला होता मागे चेहऱ्यावरती. काय माहिती काहीतरी ॲलर्जी झालेली, त्याच्यामुळे मी सगळं बंद केलेलं. मला डॉक्टरने एकदम नाही सांगितलं, लिपस्टिक वगैरे काहीसुद्धा वापरायचं नाही. इवन आता माझ्या नंदेचं लग्न होतं तेव्हासुद्धा मी विदाऊट मेकअप गेलेली तिच्या लग्नामध्ये. फक्त ज्वेलरी, साडी घातलेली आणि फक्त बेसिक माझं स्किन केअर केलेलं, हेअरस्टाईल केलेली आणि तशीच मी गेलेली लग्नामध्ये. मलाच कसं तरी वाटत होतं, पण मी बोलली जाऊ दे, लोक काय म्हणतात ह्याच्याकडे आपण नाही विचार केला पाहिजे. आपल्याला आपण कशातून फेस केलं आहे, आपण काय फेस केलं हे बघितलं पाहिजे. आणि तेव्हा मी खूप सारा त्रास सहन केलेला स्किनसाठी माझ्या. ऑलमोस्ट मला असं वाटतं की 1-1.5 महिना मी ते सफरच करत होती. तर इथे असा माझा मस्त रूटीन मी तुमच्याशी शेअर केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग, मला जमलं आहे की नाही जमलं आहे, कमेंट करून नक्कीच सांगा. एक लाईक केलं तरीसुद्धा मला कळेल की बाबा हा मला थोडंफार जमलं आहे. आणि माझे प्रिव्हियस व्लॉग जाऊनसुद्धा नक्की